चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, खुशखबर आनंदाची बातमी, कारण आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता म्हणजे 2 महिन्याचे बहिणींनो 3000 रुपये वाटप सुरू झाले। हो, हे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते, हप्ता काही येत नव्हता, परंतु शेवटी हप्ता आला लाडक्या बहिणींनो, आणि 2 महिन्याचे 3000 रुपये, आणि काही बहिणींना 6000 रुपये देखील आलेले आहेत। डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत 6000 रुपये, 4 महिन्याचे एकत्र। आता 6000 रुपये का दिले जात आहे बहिणींना, जास्त रक्कम का, बाकीच्या बहिणींना 3000 रुपये का, ते संपूर्ण तुम्हाला माहीत आहे, परंतु अजून त्याबद्दल मी सांगेलच। परंतु आता आपण समजून घेऊया किती जिल्ह्यात वाटप सुरुवात झाली आज, तुमच्या जिल्ह्यात आले का। आणि हे बघा, जिल्ह्यानुसार याद्या समोर आलेल्या आहेत, आणि त्या याद्यांमध्ये बघा तुमचं शहर जे पण असो, म्हणजे तालुका असो, एक मिनटं, शहर, तुमचं शहर जे असो, त्यानंतर तुमचे जे गाव असो, त्या गावची पण यादी तुम्हाला पाहता येणार आहे। कुठे बघायचे काय नाही, संपूर्ण सांगतो, त्यानुसार त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला हप्ता मिळेल। बघा माहिती आहे आता संपूर्ण। तर जाणून घेऊया आपण, तुमचं नाव जरी असेल तरच तुम्हाला 3000 रुपये वाटप। हे बघा, पहिले सांगण्यात आलं की 20वा हप्ता मिळेल, परंतु शेवटी त्यानंतर एक चर्चा भरपूर चालली की फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मार्च महिन्याचे पण पैसे मिळतील, म्हणजे 20वा हप्त्यासोबत 21वा हप्ता पण मिळेल असं बोलण्यात आलं, आणि शेवटी तेच झालं। कारण जो निधी आहे, लाडक्या बहिणींसाठी निधी मोठा आलेला आहे, परंतु हे बघा, ज्या पद्धतीने जो निधी होता 2025साठी आणि 2026साठी, म्हणजे 2025 ते 26साठी जो निधी होता, आणि आता जो निधी आलेला आहे 2026 ते 2027साठी, तो निधी आता तो समोर आला आहे। आणि हा मागील निधी किती होता आणि आता आलेला निधी, म्हणजे जे पैसे आहेत लाडकी बहिणीसाठी ते किती आलेले आहेत, हे पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे भरपूर काही नवीन तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे, नवनवीन माहिती मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरी तुम्ही बघितला ना, तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल। तसेच तुम्हाला चांगलंच माहीत आहे, तुम्हाला मी टॉप कामाच्या बातम्या पण देत असतो, त्या टॉप बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत, त्यामुळे टॉप बातम्या मिस करायची नाहीत, टॉप बातम्या पण आहेत। ओके, आता एक गोष्ट सांगतो अजून, हे बघा, भरपूर बहिणींना ना KYCमुळे हप्ता मिळाला नव्हता, आता त्या बहिणींना डायरेक्ट 6000 रुपये वाटप, म्हणजे डिसेंबरपासून ते मार्च महिन्यापर्यंत, म्हणजे मागील डिसेंबर महिना जो 2025चा शेवटचा महिना होता डिसेंबरचा, त्या डिसेंबर महिन्यापासून बहिणींना हप्ता आलेला नाही, म्हणजे तो डिसेंबरचा आणि हा मार्च महिना आता जो चालू आहे, या 4 महिन्याचे पैसे 6000 रुपये वाटप त्या बहिणींना सुरू झालेले आहे। आणि ही सर्वात मोठी खुशखबर आहे त्या बहिणीसाठी, कारण त्या बहिणी भरपूर टेन्शन घेत होत्या की आमचा हप्ता येत नाही, काय करायचं। शेवटी त्या बहिणींना दिलासा मिळाला, त्या बहिणींसाठी एक प्रकारे ही खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। चला सांगतो सर्व किती जिल्ह्यात वाटप झाली, कुठे कुठे वाटप झाली। तुमच्या खात्यामध्ये जरी अजून वाटप तुम्हाला भेटले नसेल, तुम्हाला मेसेज आला नसेल ना लाडक्या बहिणींनो, तर फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व सांगतो मी। ओके, शेवटपर्यंत बघा, सर्व काही तुमच्यासाठीच आहे, कामाची माहिती आहे। पाहता वाटप संदर्भात माहिती, चला आता सर्व काही जाणून घेऊया आपण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये। आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण ज्या हप्त्याचे सर्व बहिणी वाट बघत होते, हप्ते सुरू झालेले आहेत। आता भरपूर बहिणींनी काही प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर पण देतो मी, आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो 3000 रुपये वाटप जे झालेले आहे आणि 6000 रुपये वाटप त्याबद्दल माहिती देतो। हे बघा लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी, तर हे बघा, मी हे तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये सांगत आहे, परंतु
भरपूर बहिणी ते काम करत आहे, बाकीच्या बहिणी ते काम करत नाही आहे. ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत ना, त्यांनी पटकन KYC दुरुस्ती करून घ्या. कारण तुमचे हप्ते कशामुळे थांबलेले आहेत, तुम्ही KYC करताना त्यामध्ये पर्याय चुकीचे निवडले होते, त्यामुळे तुमचे हप्ते थांबलेले आहेत. जरी तुम्ही तेवढं काम करून घेतलं ना, तुम्ही ते पर्याय बरोबर ठीक करून घेतले ना, तुमचे मागील सर्व हप्ते येऊन जातील डिसेंबरपासून. त्यामुळे ज्या बहिणी आता KYC ज्यांनी दुरुस्ती केली आहे त्यांना 6,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. समजलं तुम्हाला? हां, तर हे आहे ते महत्त्वाचं. हे बघा, आता हे 3,000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे 3,000 रुपये आहेत. आणि आता काही जिल्ह्यात ही वाटप सुरुवात करण्यात आलं आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात वाटप झाली म्हणून. तुमच्या जिल्ह्यात जरी हप्ता आले नसेल तर हा व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे बहिणींनो. तेव्हाच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल तुम्हाला. तर आज किती जिल्ह्यात वाटप झाली चला जाणून घेऊया. तुमच्या जिल्ह्यात पण झाले असेल तर तुम्हाला इथे समजून जाणार आहे व्हिडिओमध्ये. आणि जरी आज तुमच्या जिल्ह्यात आले नसेल तर कधी कोणत्या वेळेत तुमच्या जिल्ह्यात आज वाटप होईल ते तुम्हाला टाईम वेळ संपूर्ण माहिती समजून जाईल. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. पहा आता महत्त्वाची माहिती. चला, भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत. पहिले त्या प्रश्नांची उत्तरे देतो, मग तुम्हाला सर्व काही सांगतो. हे बघा लाडक्या बहिणींनो, पहिलाच प्रश्न इथे एका बहिणीने विचारलेला आहे आणि तो प्रश्न आहे, मला फेब्रुवारी मार्च आला नाही सर. हे बघा, यांचं म्हणणं आहे की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचे म्हणजे 3,000 रुपये अजून आले नाही. ठीक आहे, तुम्हाला जरी 3,000 रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या खात्यामध्ये किती वाजता किंवा आज वाटप होईल का त्याबद्दल माहिती तुम्हाला भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. दादा KYCचे पोर्टल कधी चालू करणार ते सांगा, मला पैशाची खूप गरज आहे. हे बघा, आता यांचं म्हणणं आहे KYCचं पोर्टल कधी चालू होईल. म्हणजे यांनी एकतर KYC केली नसेल किंवा जरी KYC केली असेल तर त्यामध्ये त्यांनी चूक केलेली असेल. जरी तुम्ही चूक केली असेल KYC करताना तर तुम्ही परत त्या KYCच्या वेबसाईटवरती जा. ladki.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जे चूक आहे ती सुधारा, दुरुस्ती करा. जे प्रश्न तुमच्या चुकीचे झाले ते दुरुस्ती करून घ्या. तुमचे सर्व हप्ते येऊन जातील. आणि जर तुम्ही KYCच केले नसेल तर मग KYCचं पोर्टल बंद आहे, फक्त दुरुस्तीसाठी सुरू आहे. एवढं लक्षात ठेवा. दादा अजून मला जानेवारीपासून हप्ता नाही आला, प्लीज पाठवा दादा. हे बघा, यांचं म्हणणं आहे आता की जानेवारीपासून हप्ता मिळाला नाही. ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, जानेवारीचा हप्ता तुम्हाला सांगतो मी भरपूर बहिणींना आले नाही. कारण तेव्हा फक्त फार कमी निधी आला होता, 98 कोटी रुपये झाले होते फक्त. त्यामुळे भरपूर बहिणींना या लाभपासून वंचित राहावे लागले. परंतु आता 20वा आणि 21वा हप्त्यासोबत सर्व बहिणींना हप्ता वाटप. तर सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. राज्यातील सर्व महिला खुश झालेल्या आहेत. अत्यंत जबरदस्त माहिती, सर्व सांगतो त्याबद्दल पण माहिती. पुढे बघा, आता अत्यंत जबरदस्त जे प्रश्न विचारले आहेत त्याबद्दल माहिती पहिले सांगतो. हे बघा, नागपूर सिटी से बात कर रही, काय म्हटलेलं आहे, हां, नागपूर सिटी से बात कर रही हूँ दादा, पैसे नाही आए आहेत. तर ठीक आहे, ज्यांना कोणाला अजून 9वा हप्ता आलेला नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पुन्हा सांगत आहे मी तुम्हाला. ज्यांना हप्ता आला नाही त्यांनी कमेंट करून सांगा, नाही कमेंट करा. तुम्हाला हप्ता आला नसेल तर नाही कमेंट करा. ओके. आणि ज्यांना आला त्यांनी आला असं कमेंट करा. ओके. कारण आता काही जिल्ह्यात वाटप सुरुवात झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यात अजून आला नसेल तर काही हरकत नाही. तुमच्या खात्यामध्ये हप्ता कधी जमेल सर्व सांगतो, टेन्शन घेऊ नका. काही बहिणींना 6,000 आणि काही बहिणींना 3,000 रुपये, म्हणजे मागील ज्या बहिणींना सर्व हप्ते मिळाले त्यांना 3,000 रुपये आणि ज्यांचे मागील हप्ते थांबले होते त्यांना 6,000 रुपये वाटप सुरुवात. चला बघा, आता भरपूर इथे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर दिले. आता बघा, अत्यंत जबरदस्त महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी. चला आता बघा महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींनो, जबरदस्त माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. हे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना पैशाची कमी पडू नये यासाठी 2024मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. बरोबर. तर
जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ही योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, बरोबर. तर यापूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झाला, मात्र फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे अजूनही महिलांना मिळाले नाहीत. त्यातच दुसरीकडे विरोधक मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार अशा वावड्या अधूनमधून उठवत असतात. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे कधी मिळणार याकडे राज्यभरातील महिला डोळे लावून बसल्यात. खरं तर हा लाभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, पण आता या हप्त्यासंदर्भात आता नवीनच माहिती समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पण हा हप्ता देण्यात आलेला नाही. आता मग हा हप्ता कधी मिळणार आहे आणि किती बहिणींना आला, काही जिल्ह्यात वाटप झाली का, सर्व सांगतो. पाहता महत्त्वाची माहिती हे पहा, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचा लाभ जो आहे तो एकत्रित दिला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती सांगितली नसली तरी त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे आणि तसेच हा लाभ 15 एप्रिलपूर्वी सरकारकडून देण्यात येईल असं बोललं जात आहे. बघा, 15 एप्रिलच्या पहिले म्हणजे 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत 2 महिन्याचे लाडक्या बहिणींनो आणि ते तुम्हाला भेटणार आहेत 15 एप्रिलच्या पहिले. म्हणजे 1 ते 15 एप्रिल दरम्यान हा लाभ जमा होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की हप्ता अजून आलेला नाही, 2 महिन्याचे 3000 रुपये कोणालाच अजून मिळाले नसतील. ओके, हां, सांगता येत नाही. आता हे अधिकृत माहिती नाही त्यामुळे सांगता येत नाही. अचानकपणे पुढील काही 1-2 तासामध्ये पण शासन हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकू शकतं, सांगता येत नाही. अचानकपणे हप्ता टाकू शकतं, कारण मागच्या वेळी जानेवारीचा जी आर तर आला होता, परंतु त्या पहिले जो एक हप्ता आला होता त्याचा जी आर न येता डायरेक्ट लाभ सुरू होऊन गेला होता. त्यामुळे तसं झालं तर कोणत्या क्षणी लाभ तुम्हाला सुरू होऊन जाईल. परंतु हे बघा, तुम्हाला या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती जरी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. इथून तुम्ही व्हिडिओ कट करू नका की माहिती मिळाली चला कट करावं, तसं नाही. पुढे एवढी जबरदस्त माहिती आहे. लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती सांगतो. पहा आता पुढे महत्त्वाची जबरदस्त माहिती लाडक्या बहिणींनो. चला आता फारच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक बघा. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी सरकारने ई-KYC अनिवार्य केले आहे. ज्या महिलांकडून ई-KYC दरम्यान चूक झाली आहे त्यांना दुरुस्तीसाठी 31 मार्च 2024 पर्यंत संधी आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत ई-KYC दुरुस्ती केली तरच लाडक्या बहिणींना पुढचे सगळे हप्ते येतील. तुम्ही सुद्धा ई-KYC करताना चुकीची माहिती भरली असेल तर 31 मार्चपूर्वी त्यामध्ये दुरुस्ती करून घ्या, अन्यथा तुमचा लाभ जो आहे, हप्ता जो आहे तो बंद होईल. त्यामुळे दुरुस्ती करून घ्या. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 26,500 कोटीची तरतूद केली आणि 2025 ते 26मध्ये हीच तरतूद 36,000 कोटीची होती. बघा, मी तुम्हाला बोललो होतो ना की 2025 ते 26 दरम्यानचा जो काही निधी होता तो होता 36,000 कोटीचा. परंतु आता 2026 ते 2027चा जो काही निधी आहे तो 26,000 कोटी रुपयाचा बोललं जात आहे. म्हणजे थोडा कमीच आहे त्यापेक्षा. ठीक आहे, भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे, त्यामुळे लाभ पण भरपूर बहिणींचा कमी झाला आहे. आता 26,500 कोटी सांगितलं जात आहे, एकीकडे 21,000 कोटी पण सांगितलं जात आहे. म्हणजे यापैकी एक कुठला तरी आहे, कन्फर्म माहिती नाही, परंतु जास्तीत जास्त 26,500 कोटीची तरतूद केल्या याच बातम्या येत आहेत. त्यामुळे आपण एवढा निधी मानूया. पुढे बघा, मात्र मधल्या काळात लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र झाल्याने महिलांचे लाभ जे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे बजेटचे आर्थिक तरतूदसुद्धा त्यानुसार कमी झाले आहे. चला ठीक आहे, समजलं हे माहिती आपल्याला. आता तुम्हाला सांगतो मी महत्त्वाचं. हे बघा लाडक्या बहिणींनो, जरी शासनाला 20वा हप्ता द्यायचा जरी निर्णय झाला तर तुम्हाला 1500 रुपये कोणत्या क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आणि जरी शासनाला तुम्हाला 3000 रुपये जरी द्यायचं असेल तर मग तुम्हाला ते 1 ते 15 एप्रिल दरम्यान भेटणार आहेत. आलं लक्षात. आणि जरी फक्त 20वा हप्ताच द्यायचं ठरलं तर मग ते कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. समजलं. परंतु हप्ता जर येत नसेल तर मग 3000 रुपये द्यायचं नियोजन असेल. त्यामुळे 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला मिळतील 3000 रुपये. आणि काही बहिणींना 6000 रुपये जे आहेत, ज्या बहिणी ई-KYC दुरुस्ती करतील, हो
ही KYC ज्या बहिणी दुरुस्त करतील, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जाऊन ज्या बहिणी ही KYC दुरुस्ती करतील त्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत. त्यामुळे तुम्ही KYC दुरुस्ती करून घ्या. हे बघा 3,000 रुपये वाटपबद्दल आपण महत्त्वाची माहिती बघितली, 6,000 रुपये संदर्भातून महत्त्वाची माहिती बघितली आपण. चला ठीक आहे लाडकी बहिणींनो, तुम्ही रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. हप्ता जरी आला नसेल तर तुम्हाला सांगितलं मी हप्ता कसा मिळणार आहे, कधी मिळणार आहे, काय मिळणार आहे, सर्व गोष्टी सांगितल्या. चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण बघणार आहोत टॉप कामाच्या बातम्या ज्या तुमच्यासाठी फारच महत्त्वाच्या आहेत, सर्वसामान्य लोकांसाठी फार महत्त्वाच्या आहेत. गॅस सिलेंडर संदर्भात असो किंवा इतर शासनाने काही निर्णय घेतलेला असो त्याबद्दल टॉप कामाच्या बातम्या आहेत. त्यामुळे त्या बातम्या बघून जा बहिणींनो, पहा. चला आता आपण टॉप कामाच्या बातम्या बघणार आहोत. त्यामध्ये पहिलीच बातमी तुम्ही बघू शकता. एक, महाराष्ट्र सरकार EV खरेदीदारांवर मेहरबान, राज्य सरकार टोल आणि सबसिडीपासून देणार मुक्ती, असा आहे पूर्ण प्लॅन. काय आहे बातमी, चला समजून घेऊया. महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा, 2037 पर्यंत ST बस होणार इलेक्ट्रिक, जाणून घ्या सरकारची EV पॉलिसी. हे बघा, सध्या इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षामुळे इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय बरा, असा विचार आता नवीन वाहन खरेदीदारांकडून केला जात आहे. महाराष्ट्रात देखील इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. नुकतेच महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्या EV पॉलिसीतून महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. राज्याने परिवहन मंत्री यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTCच्या सर्व बस 2037 पर्यंत इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. सध्या महामंडळाकडे सुमारे 22,000 बसेसचा ताफा असून त्यापैकी 800 बस आधीच इलेक्ट्रिक आहेत. ओके, 2037 पर्यंत इलेक्ट्रिक बसचे वर्चस्व. सरकारची योजना केवळ सरकारी बसपुरती मर्यादित नसून संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत बदल घडवण्याचा तिचा उद्देश आहे. पेट्रोल डिझेलमुळे होणारे प्रदूषण कमी करून हवा स्वच्छ ठेवणे आणि हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. यासाठी सरकार खाजगी कार, बाईक आणि व्यावसायिक वाहनांना देखील इलेक्ट्रिक पर्यायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. EV वाहन मालकांसाठी टोल माफी. हे बघा, EV म्हणजे इलेक्ट्रिक वाहन जरी तुमच्याजवळ असेल तर त्या इलेक्ट्रिक वाहनाच्या मालकासाठी टोल माफी जी आहे ती टोल माफी असणार आहे. EV वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या EV धोरण 2025 EV पॉलिसी 2025 अंतर्गत एक घोषणा केली आहे. अशी घोषणा केली आहे की EV वाहन मालकांना टोल भरण्यापासून सूट दिली जाईल. EV कारच्या मालकांना अटल सेतू, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यासारख्या महाराष्ट्रातील प्रमुख मार्गांवर टोल भरण्यापासून वगळण्यात येईल. दर 25 किमीवर मिळणार चार्जिंग सुविधा. हे बघा, 25 किमीवर चार्जिंग सुविधा पण मिळणार आहे. इलेक्ट्रिक वाहनधारकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे रेंज आणि चार्जिंग स्टेशनची कमतरता. ओके, यावर उपाय म्हणून राज्य सरकार प्रत्येक महामार्गावर दर 25 किमी अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. शहर आणि हायवेवर हे जाळे विस्तारल्यामुळे वाहन चालकांना मध्येच चार्जिंग संपण्याची चिंता राहणार नाही. सरकारची अनुदानाचा लाभ. हे बघा, सरकारी अनुदानाचा लाभ. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ग्राहकांना अनुदान दिले जात आहे. याशिवाय ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवानग्या अट अनिवार्य करण्यात आली आहे. ओके, चला ही बातमी फार महत्त्वाची. ती बातमी संपली. ही बातमी नंबर 2 पाहता.
सध्या आपण बघत आहोत वातावरणामध्ये बदल होत आहे, काही ठिकाणी पाऊस होत आहे, गारपिटीचे भयंकर संकट, तर 7 जिल्हे संकटात, थेट हाय अलर्ट जारी, पुढील 24 तास जे आहेत ते धोक्याचे. काय आहे बातमी, चला समजून घेऊया. राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. यासोबतच आजही अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नाशिक, अहिल्यानगर, हे बघा लक्षपूर्वक आहे का, तर अलर्ट कुठे देण्यात आला आहे, जो काही येलो अलर्ट आहे पावसाचा येलो अलर्ट, तर आज पावसाचा येलो अलर्ट कुठे कुठे देण्यात आला आहे बघा. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत धोकादायक असणार आहेत. काल राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून थंडगार हवामान झाले. त्यामध्येच आजही मोठा इशारा देण्यात आला आहे. आणि बघा, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासोबतच पाऊस हजेरी लावेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जोरदार अवकाळी पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात गारपीट, रब्बी पीक मोठं नुकसान होण्याची शक्यता. गहू, ज्वारी, बाजरीसह फळबागायती जे आहे व भाजीपाला पिकाला मोठा फटका या अवकाळी पावसामुळे बसला आहे. सांगोला तालुक्यातील जुनोनी भागात पावसासह गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात हद्दीवर गारपिटीचा मोठा पाऊस झाला. सुमारे 1.5 तासाहून अधिक काळ गारपिटीचा पाऊस सुरू होता. गारपिटीच्या पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. जत तालुक्यातील डफळापूर परिसरात अवकाळी पाऊस. सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापूर येथे गारपिटीचा पाऊस झाला आणि या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान. द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा, फळं पिके यांचे नुकसान झाले आहे. जतच्या डफळापूर, हे बघा, जतच्या डफळापूर परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी काही ठिकाणी गाराही पडल्या. राज्यात पुढील काही दिवस पावसाचे ढग कायम राहणार आहेत आणि त्यामध्येच अनेक भागात मोठ्या प्रमाणात गारपीट होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. चला, ही पावसासंदर्भात, अवकाळी पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी होती. बातमी समजली. पुढील बातमी बघा, शेवटची बातमी आहे. चला, आता शेवटची बातमी बघा, बातमी नंबर 3. LPG बाबत सरकारचा मोठा निर्णय. हे काम पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही. काय आहे बातमी, समजून घेऊया. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे भारतातील LPG पुरवठा खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने LPG ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आधार जे आहे आधारित बायोमेट्रिक पडताळणी EKYC करणे आवश्यक असणार आहे. सरकारच्या या निर्णयानुसार पडताळणी पूर्ण न केल्यास बुकिंग असूनही सिलेंडरची सप्लाय रोखली जाऊ शकते. ओके, सरकारचा हा स्पष्ट इशारा आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले की LPG सेवा आणि सबसिडीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी आधार बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य आहे. पडताळणी न केल्यास सिलेंडर बुकिंग असूनही सप्लाय मिळणार नाही, तसेच सबसिडीवरही परिणाम होऊ शकतो. ओके, जागतिक परिस्थितीचा परिणाम. आता इराण इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. होर्मुझच्या सामृद्धधुनीत मोठ्या प्रमाणात LPG अडकून पडल्याने भारतातही पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. यामुळे ओव्हरबुकिंग आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून याद्वारे पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न आहे. घर बसल्या पडताळणीची सुविधा. सरकारने ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन घर बसल्या पडताळणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक आधार फेस RD ॲप किंवा संबंधित तेल कंपन्यांचे अधिकृत मोबाईल ॲप वापरून EKYC पूर्ण करू शकतात. ओके, सर्वांसाठी बंधनकारक आहे का, चला जाणून घेऊया. सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार ही प्रक्रिया सर्व ग्राहकांसाठी बंधनकारक नाही. ज्या ग्राहकांनी आधीच बायोमेट्रिक पडताळणी केली आहे त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. ज्यांनी अद्याप पडताळणी केलेली नाही त्यांच्यासाठीच हे आवश्यक आहे. समजलं तुम्हाला? चला ठीक आहे. तर ही बातमी पण फारच महत्त्वाची होती. गॅस सिलेंडरची जे काही कमतरता आपल्या देशात भासत आहे, तर ते कशामुळे, मध्य पूर्वेतील जे काही संघर्ष सुरू आहेत त्यामुळेच हे गोष्टीचा प्रभाव आपल्या देशावरती पण पडलेला आहे. चला ठीक आहे, या बातम्या आपण समजून घेतल्या. टॉप कामाच्या बातम्या होत्या. मी तुम्हाला काय बोललो होतो की तुम्हाला टॉप कामाच्या बातम्या देणार. त्या टॉप कामाच्या बातम्या दिल्या. सुरुवातीला मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. तुम्हाला लाडक्या बहिणींनो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. 3,000 रुपये वाटपबद्दल आणि 6,000 रुपये वाटपबद्दल तर माहिती मी तुम्हाला दिलीच, परंतु तुम्हाला मी टॉप बातम्या पण दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला कोणीच देत नाही आणि या बातम्या फारच महत्त्वाच्या असतात. त्या बातम्या पण मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. ओके, चला ठीक आहे. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर लाईक करून घ्या लाडक्या बहिणींनो. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बघा सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसत असेल त्यावरती क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नावरती सिलेक्ट करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण माहिती फार महत्त्वाची होती. ठीक आहे लाडक्या बहिणींनो, तर आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता एक सांगतो लक्षपूर्वक ऐका. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी काही माहिती मी दिलेली आहे तर ही माहिती इतर माहितीच्या आधारावरती हा व्हिडिओ आहे. इतर जी काही माहिती चर्चा सध्या चालू आहेत त्यावरती ही माहिती आधारित आहे. अधिकृत माहिती जरी आली नसेल परंतु जी चर्चा आहे त्यावरती या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात चर्चांवरती माहिती सांगण्यात आली आहे. भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं पण दिली आहेत. तुमचे काही प्रश्न असतील बहिणींनो तर नक्की विचारा, मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे भेटून जाईल. तर हे बघा, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात सर्व व्हिडिओ असतात. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. चला ठीक आहे, धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.